आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ऑस्ट्रेलियामध्ये इन्व्हायरमेंटल फ्री वातावरण असल्यामुळे तिथे POP एक तर चालत नाही, त्यामुळे आम्हाला यावेळेस इन्व्हायरमेंटल फ्री अशा पद्धतीचं डेकोरेशन पाहिजे होतं। आणि या उत्साहामध्ये आम्ही लालबागला आलो आणि गणपती बाप्पाची कृपा म्हणा किंवा त्याच्या आशीर्वादाने आम्हाला अशी संस्था मिळाली की त्या संस्थेचं नावच उत्सवी आहे। नमस्कार मित्रांनो, तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकतोय, भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ बनवली नव्हती आणि आज असं सहज विचार केला की आपल्या सर्वांचा लाडका सण येतोय गणपती बाप्पाचा। गणपती बाप्पा येणार आहेत, जेमतेम 26-27 दिवस उरलेले आहेत। तर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी जे मखर वगैरे असतात, तर मी विचार करतोय आज दादरला जाऊ आणि आपले खातू साहेबांचं जे मोठ्या मूर्त्यांचं जे कारखाना आहे त्या ठिकाणी परेलला, त्या ठिकाणी एक भेट देऊन येऊया। कारण मी दरवर्षी जातो, म्हणजे माझं कॉलेजच MD कॉलेज होतं त्या ठिकाणी, मग मी नेहमीच जायचो। आणि मी पण आता ह्यावेळी विचार करतोय की आजच्या या ब्लॉगमध्ये मी तिथे सुद्धा जाऊन येऊ आणि मी तुम्हाला दाखवू की कुठल्या ठिकाणी तुम्हाला आकर्षक मूर्त्या पण भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला मखर सुद्धा भेटेल। तर एकदम स्वस्त दरात, मी काही कोणत्याच दुकानात विचार करून जात नाहीये, मला ज्या ठिकाणी दिसेल, कारण मी भरपूर ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा फिरलो होतो। माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी सुद्धा गणपती बसतात, तर मखर घेण्यासाठी मी मागच्या वर्षी सुद्धा फिरलो। तर ह्या वर्षी पण मी विचार करतोय की आता तुम्हाला, म्हणजे मी नॉर्मली फिरत असतो मार्केट वगैरे सगळ्या ठिकाणी, तर का नाही आपण आपल्या प्रेक्षकांना स्वस्त दरात आणि सुंदर आणि इको फ्रेंडली, मोस्टली तर मी ट्राय करेन इको फ्रेंडली तुम्हाला मखर दाखवायचे, पण जे काही तुम्हाला मखर मी दाखवेन ते तुम्हाला स्वस्त दरात असणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया। तर हे लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेशद्वार आहे। तर हा पूर्ण लेन आत्ता तर सध्या साधा एकदम नॉर्मल वाटतं या ठिकाणी, थोड्या दिवसात तुम्हाला या ठिकाणी गजबजलेलं आणि कधी न झोपणारं असं हे ठिकाण दिसेल। याच ठिकाणी थोड्या दिवसात तुम्हाला प्रचंड गर्दी, प्रचंड लोक आणि भरपूर असा उत्साह इकडे दिसेल। 10 वाजता या, 1 वाजता या, 2 वाजता या, सकाळी 5 वाजता या, तुम्हाला इकडे नुसती गर्दी दिसणार आहे, नुसती गर्दी। तर मी आता लालबागच्या या ठिकाणी आलेलो आहे। जर कपड्याचे काही तुम्हाला डिझाईन किंवा डेकोरेशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। एक्झॅक्ट लालबागच्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवतो। त्यांच्याकडे बॅकड्रॉप वगैरे आहे आणि हे असे सॉफ्ट असे हे आहेत चादर टाईप, चांगलं कलेक्शन आहे त्यांच्याकडे। असे तुम्हाला बॅकड्रॉप्स वगैरे भेटतील जर तुम्हाला मोठ्या गणपतीसाठी हवे किंवा लहान गणपतीसाठी, मंडळाच्या गणपतीसाठी। याची काय प्राईस आहे तरी पण? हे 1500 रुपये आहे। 1500 रुपयाला। ओके, आणि साईज काय त्याची? 7x7 आहे। 7x7 आणि ह्याची प्राईस काय? 1050। 1050। ओके, म्हणजे या सगळ्या जे लटकन वगैरे ते सगळे लावून भेटतील त्या सगळ्या गोष्टीला, जसं तुम्हाला कस्टम पाहिजे, तुम्हाला काय गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला सगळं लावून भेटेल। हे पाहू शकता तुम्ही, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये असे बॅकड्रॉप तुम्हाला भेटतील गणपतीच्या डेकोरेशनसाठी। ह्याची काय प्राईस आहे? 1050। सेम त्या साईजच येतो। असेच भरपूर दुकान आहेत तिकडे। आता यांच्याकडे फुल कवर आहे, पुरा कवर आहे क्या? पूर्ण कवरवाला आहे का? हां, असं आहे का? तर हे पूर्ण कवरवाला जर तुम्हाला हवा असेल तर तेही सुद्धा अवेलेबल आहे, तेही अवेलेबल आहे इकडे। काय प्राईस आहे याची? 1800 रुपये कमीवाला आहे। काय साईज काय त्याची? 5x5 5x5 किंवा 6 फूट। ओके, आता तुम्हाला आतमध्ये हे भेटेल घुमट वगैरे सारखं, चांगलं आहे, भरपूर ऑर्डर प्रमाणे बनवून येते। आणि किती दिवसात बनतं ते?
4-5 दिवस कामावरती असतो. 4-5 नसला तर 2 दिवसामध्ये देऊ. अच्छा 4-5 दिवसात बनतं काम असेल तरी आणि 2 दिवसात पण बनतं. ओके. हे सगळं लावून भेटतं का? हे सगळं कुठे यूज? हे साईडला अच्छा गणपतीच्या साईडला जेव्हा आपण लावतो ते बरोबर बरोबर. हे सगळं तिकडे यूज होतं बरोबर. हां हे सगळे कपडे यूज होतात त्याला वापरायला डेकोरेशनसाठी ना. बरोबर बरोबर. ह्या चादरींची काय प्राइस म्हणजे हे जे काय ते कपड्याची 200 रुपये मीटर. ओके. समोर एक सहेली कलेक्शन म्हणून दुकानाचं नाव आहे. त्या दुकानामध्ये गणपतीचे मकर आहेत. तर असे PVCची शीट सुद्धा आहे इकडे अवेलेबल. आपल्यासोबत तेरा नाम घ्या. अंकित आहे आणि अंकित आपल्याला डेकोरेशन दाखवायला घेऊन चाललाय. तिकडे इको फ्रेंडली आहे काय? है ना इको फ्रेंडली. थर्मोकॉल भी चाहिए मतलब थर्मोकॉल तो ऐसे नॉर्मली दिखाई ही देंगे लेकिन इको फ्रेंडली भी चाहिए. तर कपड्यांचे जे डेकोरेशन आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेत. म्हणजे आहेत भरपूर ऑप्शन्स पण मोस्टली एक सिमिलरच आहेत. मागच्या वर्षी सुद्धा सेमच होते. यावर्षी थोडं आपल्याला फुट्ट्याचे मकर आणि इको फ्रेंडली मकर या सगळ्या बघायच्या असतील तर आपल्याला लालबागला इकडे यावं लागेल. तेजुकाय गणपतीच्या समोरच आहे बहुतेक. तर या दुकानाचं नाव क्या नाम आहे? सहेलीच नाव आहे दुकानाचं. तर मी तुम्हाला मकरचे थोडे व्हरायटीज दाखवतो. काका यामध्ये थर्मोकॉल वापरलाय का? टोटल इको फ्रेंडली सर्व इको फ्रेंडली सगळे इको फ्रेंडली आहेत. ओके. तर ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत मकरच्या. 100% इको फ्रेंडली आहे. लाईट्स वगैरे आहेत इनबिल्ट आणि भरपूर सुंदर असे मकर आहेत. खूप छान यांनी बनवलेले. तर काय प्राइस असेल याची? 5,500 विथ LED लाईट सगळं इन्क्लुडेड त्यामध्ये. आणि हे मुशकराज ते वेगळं आहे का? ओके फायबरचं. ओके. ते कंटिन्यू असं बेल वाजत असते. आणि या मकरची काय प्राइस आहे? 7,500. ओके. या मकरची प्राइस आहे 6,000. तर हे फिक्स रेट असणार आहे का? निगोशिएबल आहे ना? ओके ओके. सर्वांना विथ LED लाईट्स आहे. चांगलं दिलं तुम्ही. म्हणजे मी पहिल्यांदाच असं दुकानात आलो आहे. नॉर्मली मी माझ्या घरी बनवतो म्हणजे अशा पद्धतीचंच. पण आधी मी थर्मोकॉल यूज करायचो. मग नंतर मी असं पुट्टा किंवा पेपर वगैरे यूज करायचो. ओम्स आहेत ना सगळे? ओके ओके. हो बरोबर बरोबर. खूप सुंदर. हे शीट्स वगैरे कसे आहेत तुम्हाला? म्हणजे जर ॲक्रेलिक शीट्स आहेत. ओके. अच्छा ही वाली 1,000 रुपयाची. ओके. आणि ओके. तर तुम्ही असे ॲक्रेलिकचे शीट्स पण लावून ठेवू शकता त्याच ठिकाणी जिथे तुम्ही गणपती बसवता. बॅकड्रॉपसाठी किंवा डेकोरेशनसाठी वापरू शकता. त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही डिलिव्हरी वगैरे करता का? अच्छा पोर्टर वगैरे करता तुम्ही. ओके. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. मी यांचा नंबर आणि यांचं जे डिटेल्स आहेत ते कॅप्शनमध्ये टाकतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा टाकतो. तुम्ही पॉज करून बघू शकता. तर खूप सारे व्हरायटीज आहेत. आणि एक्झॅक्टली हे लोकेशन समोर तेजुकाय गणपतीच आहे ना? ओके. तर काय एक्झॅक्ट लोकेशन आपलं इथलं तेजुकायच्या ऑपोजिटलाच दुकान आहे. तुम्ही येऊ शकता. इकडे भरपूर व्हरायटीज आहेत. नेगोशिएबल प्राईस आहे आणि डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अपलोड करतो. तर खूप मस्त ऑप्शन्स आहेत. तुम्ही येऊ शकता इकडे. आता हे झालं तेजुकाय गणपतीच्या समोर सहेली म्हणून एक दुकान आहे. त्या ठिकाणी खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांचं. खूप मस्त मकर आहेत आणि जास्त कॉस्टली पण नाही आहे आणि त्यांनी निगोशिएबल प्राईस ठेवलेली आहे. तर आपण आता मागे एक मोठा बोर्ड बघितला होता मी. आता पुट्ट्याचे मकर आहेत तिकडे अवेलेबल. तर त्या ठिकाणी जाऊ आपण आणि पाहू. हे मागे PVCचे गणपतीचे मकर सेट करायचा प्रयत्न चालला आहे त्या ठिकाणी. तर मागच्या साईडला जाऊ. मोठा बोर्ड बघितला होता मी जेव्हा मी या मकरच्या दुकानात जात होतो. तर PVC शीट्स आहेत आणि
त्यांच्याकडे खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. LED लाईट इन्क्लुडेड आहे त्यामध्ये. तर खूप मस्त असं ऑप्शन्स अवेलेबल आहेत या ठिकाणी. तर मी सहज असंच फेरफटका मारत या ठिकाणी आलो आणि खूप ऑप्शन्स बघायला भेटले. मलासुद्धा घ्यायचे आहेत, माझ्या फ्रेंड्सलासुद्धा घ्यायचे आहेत आणि खूप छान ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी ते प्रॉपर बॉक्समध्ये असं पॅक करून देतील. खूप सुंदर आहे. मी तुम्हाला आणखीन दाखवेन की आणखीन व्हरायटी कशी आहेत आणि काय प्राईस रेंज वगैरे असेल त्याची. आता मी आलो आहे उत्सवी या दुकानात आणि एक भरपूर मोठं असं एक शाळा असल्यासारखंच आहे. माझी शाळा एवढी होती. तर यांच्याकडे खूप सुंदर असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी दाखवतो. प्रॉपर पेपरचे जसे पुट्टे आहेत त्या पुट्ट्यांचे तुम्हाला मोठे मोठे मकरसुद्धा भेटतील. खूप छान आहे, सुंदर आहे. इकडे व्हिडिओ काढण्याच्या आधी एक परमिशन फॉर्म आहे, तो आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे त्यांना. त्यामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल बाकी सगळ्या गोष्टी डिटेल करायच्या आणि मग तुम्ही पाहू शकता. मी डिटेल्समध्ये दाखवतो की जास्त पण आहे, म्हणजे भरपूर तुम्हाला असं हे वाटणार नाही. एकदम प्रॉपर त्यांनी एक एक्झिबिशन टाईप ओपन केलेलं आहे. हे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्हाला या ठिकाणी. हे लहान गणपतीसोबत मोठ्या गणपतींसाठी सुद्धा आहे. आणि वाव, खूप सुंदर महाराजांचा पूर्ण किल्ला आहे, पाहू शकता तुम्ही. वाव, मशाल आहे, महाराजांची मूर्ती लावली आहे. खूप सुंदर, खूप सुंदर कलेक्शन आहे. मोठे आणि लहान दोन्ही सुद्धा तुम्हाला मकर भेटतील या ठिकाणी. भरपूर ऑप्शन्स आहेत अवेलेबल. तुम्ही पाहू शकता की लाईट्स लावल्यानंतर आणखीन वेगळंच, म्हणजे खूप भारी असं दिसतंय. या ठिकाणी त्यांनी लाईट्स ऑप्शन दिलेत, पण मला माहीत नाही ते इन्क्लुडेड आहेत की नाही. पण तुम्ही पाहू शकता की हे सिद्धिविनायक जयपूर पॅलेस म्हणून त्यांनी बनवलेलं आहे. तर असे पॅलेस आणि खूप सुंदर असं महल वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. खूप छान आहे. तुम्ही मल्टिपल लाईट्स यूज करू शकता. लाईट इन्क्लुडेड आहेत का मकर बरोबर? नाही ना, विदाऊट लाईट्स आहेत. तर हे बेसिकसुद्धा आहेत. तुम्ही याची प्राईस 1000 आहे ना, बेसिकसुद्धा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे हे फुट्ट्याचे आहेत, जास्त तुम्हाला मेहनत करायची गरज नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की इकडे थोडं सेटअप चाललं आहे. तर हा सगळ्यात मोठा बहुतेक, ओके, इकडे तुम्ही पाहू शकता की खूप मोठे मकर आहेत. म्हणजे तुमचं जर मोठं मंडळ असेल किंवा काय साईज असेल या मकरची? 12 फूट. तर तुम्ही पाहू शकता 13, 14, 15 फूटपर्यंत तुम्ही, म्हणजे तुम्हाला हवं तेवढ्या फुटाचं तुम्ही मकर तयार करू शकता इकडे. आणि हे महाल आहे. मंडळ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मोठ्या गणपतीसाठी, आता हे याच मकरची साईज 15 फूटच्या आसपास आहे. तर 15 फूट, 12 फूट, 10 फूट हे पाहू शकता तुम्ही. अयोध्येचं राम मंदिर बनवलेलं आहे. आपले विठ्ठल रखुमाई आहेत. खूप सुंदर असं ऑप्शन्स आहे तिकडे अवेलेबल. आणि ह्याची साईज एवढी मोठी आहे, पण तुम्ही ह्याला, म्हणजे या मकरला घरी जेव्हा घेऊन जाल किंवा आपल्या मंडळात जेव्हा घेऊन जाल तेव्हा तुम्हाला असे वेगवेगळ्या बॉक्समध्ये हे पॅक करून भेटेल. म्हणजे तुम्हाला टाईम आणि मेहनत ही कमी आहे, पण तुम्हाला आकर्षक असे, म्हणजे तुम्ही पाहू शकता प्रत्येक मकरच्या आतमध्ये मागे असे लाईट दिलेले आहेत महलच्या खिडक्यांना. आणि अशा पद्धतीचे खूप सुंदर असे महल आहे. इकडे गड किल्ले आहेत. मंदिराचं हुबेहूब त्यांनी बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. प्रिंटिंग खूप छान आहे, प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे. बॉक्स प्रॉपर पॅक केलेले आहेत. आणि तुम्हाला साईज वगैरे सगळं पाहूनच सगळ्या गोष्टी केल्या. तर तुम्हाला डिटेलिंग दाखवतो. यांनी डिटेलिंगमध्ये काय काय केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता. गड किल्ला सार्वजनिक मकर जोडणी. तर या ठिकाणी कसं तुम्हाला जोडायचं आहे, कोणती गोष्ट कुठल्या ठिकाणी लागेल आणि कसं असेल तुम्ही पाहू शकता. तोफ पण आहे या ठिकाणी, तुम्हाला जर तोफ दाखवायची असेल तर. आणि खूप सुंदर असं त्यांनी डिटेलिंग केलेली आहे. खूप छान आहे. असं चौरंगवर बसणारा आणि झुला, म्हणजे तुम्ही बघू शकता झुला मखर आहे या ठिकाणी. हां, आणि वनराई मकर सुद्धा आहे. तुम्हाला वेगवेगळे डिटेलिंग्स भेटतील या ठिकाणी, जसे प्राणी झाले, झाड झाले. आणि खूप मस्त आहे. म्हणजे फक्त मंदिरचे मकर, आपले महलचे मकर आणि गड किल्ले ह्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे
वनराई दिसेल, तुम्हाला झुला मकर दिसेल आणि बेसिक मकरसुद्धा आहेत. त्यांच्याकडे भरपूर मकरचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप सुंदर आहे आणि त्यात तुम्हाला डिटेलिंग भेटेल. खूप छान आहे. म्हणजे 1.5 फुटाचे 2 फुटाचे त्यापासून तुम्ही 15-20 फुटापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की इकडे ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणजे हे जे पॅकिंग आहे ही चालली आहे ऑस्ट्रेलियाला त्यांची, म्हणून तिकडे तयारी चालू आहे त्यांची. तर खूप छान असं ह्यांचं प्रदर्शन आहे, एक्झिबिशन आहे, तुम्ही बोलू शकता. खूप छान त्यांनी केलेलं आहे. लहान मुलांचे जे कार्यशाळा होतात त्यांच्याकडे त्यांचे एक्झिबिशनमध्ये, तर हे लहान मुलांसाठी तुम्ही बघू शकता की वेगळ्या पद्धतीचे जोडणी करून तुम्ही मकर तयार करून घेऊ शकता. जास्त महाग नाही आहेत, एकदम स्वस्त दरात आहेत आणि खूप उत्कृष्ट क्वालिटीचे आहेत. म्हणजे लहान मुलांमध्ये एक उत्साह आणि नवीन गोष्ट काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यासाठी हे खूप मस्त चालना दिलेली आहे या ठिकाणी. खूप छान आहे. तर आता तुम्ही विचार कराल की इतका मोठा, कमीत कमी हा 15-20 फुटाचा हाईटने आहे आणि असा एक 10-15 फुटाचा साईजने आहे. असा जर मकर आपण बुक केला आपल्या मंडळासाठी, तर हे आपल्याला जे जोडणी आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत करतील का? तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की त्यांचे यूट्यूबला व्हिडिओज आहेत प्रत्येक मकरचे. जर तुम्ही हा मकर घेत असाल तर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओची लिंक आणि बाकी सगळ्या गोष्टी दिल्या जातील. आणि हे मकर आहेत ना, हे तुम्ही स्वतः सहजासहजी कोणीही, म्हणजे लहान मुलांपासून मोठे मुलं कोणीही त्या व्हिडिओजला बघून कशा पद्धतीचं लावायचं आहे, कोणत्या ठिकाणी काय जोडणी केली जाते आणि जास्त हेक्टिक नाही आहे. तुम्ही इझिली कुठल्याही ठिकाणी म्हणजे 2-3 मिळून हे फिट करू शकता. आणि खूप छान असं त्यांनी त्यांच्या यूट्यूबचे लिंक्स वगैरे पण दिलेले आहेत. मी बाहेर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेत. हे म्हणजे मजबूत आहे, असं नाही आहे की पेपर आहे म्हणून एकदम बेसिक आहे. खूप मजबूत आहे ह्यांचं, म्हणजे इतका मोठा आहे तर तुम्हाला असं वाटेल की काय आम्ही मोठे मोठे फॅन लावू, बाकी सगळ्या गोष्टी लावू, तर मग ते काय हलेल किंवा नीट बसणार नाही किंवा काय नाही. प्रॉपर फिटिंग एकदम कट टू कट आहे. खूप सुंदर आहे, खूप भारी आहे. त्यांचे यंदा 25वे वर्ष आहे आणि मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो आहे. माझं कॉलेज इकडे होतं, MD कॉलेज, पण मी कधी या ठिकाणी या साईडला आलो नाही, मी पाहिलं नाही. पण ह्या वर्षी मी व्हिडिओ बनवण्याकरता निघालो आणि खूप सुंदर अशा ठिकाणी मी आलेलो आहे. आणि खूप मस्त असं 3D मकर्स आहेत त्यांच्याकडे आणि ऑप्शन्स, व्हेरायटीज, साईज आणि क्वालिटी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला भेटतील. पुट्ट्याचे मकर असल्यामुळे तुम्हाला इको फ्रेंडली त्याचबरोबर अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला हे 3D मकर्स भेटणार आहेत. तर खूप सुंदर असं यांनी एक 25 वर्षापासून चालत आणलेला हा कार्यक्रम आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांसाठी कार्यशाळा पण आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि तुम्हाला असे मकरसुद्धा मजबूत, सुंदर, टिकाऊ आणि त्याचप्रकारे अफोर्डेबल प्राईसमध्ये असे मकर तुम्हाला स्वतः तुम्ही घर बसल्या तुम्ही फिट करू शकता. मंडळाचे मोठे मोठे मकर तुम्ही मित्रांसोबत फिट करू शकता, ते तुम्हाला एक मेमरीज होतील. त्याचप्रकारे तुम्ही सगळे एकत्रसुद्धा याल आणि हे खूप सुंदर आहेत. जेव्हा तुम्ही लाईट वगैरे लावाल त्यावेळी तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल मध्ये मकर कसे, म्हणजे ह्या सगळ्या मकरमध्ये लाईटची प्राईस इन्क्लुडेड नाही आहे, हे एक्सक्लुडेड आहे, पण खूप सुंदर आहे. नमस्कार, मी उत्सवी प्रतिनिधी. आज सांगायला आनंद होतोय की अवघा, तुम्ही साईज लक्षात घ्या, 60 फूट बाय 20 फूट बाय 22 फूट, मी 60 म्हणते, एवढा मोठा सिद्धिविनायक पॅलेस आम्ही आज पाठवते उत्सवी या संस्थेतर्फे. आणि तो ह्या अवघ्या 14 बॉक्सेसमध्ये, छोटे बॉक्सेस आहेत त्याच्यात पॅक झालेला आहे. मी थोडक्यात असं सांगू इच्छितो की मी राजेंद्र झेंडे, मी सध्या इथे युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया यांचा एक प्रतिनिधी म्हणून सध्या मी इथे गणपतीच्या निमित्ताने हे सर्व काम पाहतो. सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की ऑस्ट्रेलियाचा राजा यालासुद्धा यावर्षी 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षी ऑस्ट्रेलिया येथे गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून दरवर्षी जे आपण तिथे गणपती उत्सव साजरा करतो, दरवेळेस आपण वेगवेगळे डेकोरेशन्स करतो, परंतु हे 10वं वर्ष असल्यामुळे जरा आमची इच्छा अशी होती की काहीतरी वेगळं असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ऑस्ट्रेलियामध्ये इन्व्हायरमेंटल फ्री वातावरण असल्यामुळे तिथे POP एक तर चालत नाही, त्यामुळे आम्हाला यावेळेस इन्व्हायरमेंटल फ्री अशा पद्धतीचं डेकोरेशन पाहिजे होतं. आणि या उत्साहामध्ये आम्ही लालबागला आलो आणि गणपती बाप्पाची कृपा म्हणा किंवा त्याच्या आशीर्वादाने आम्हाला अशी संस्था मिळाली की त्या संस्थेचं नावच उत्सवी आहे. त्यामुळे त्या उत्सवी संस्थेमुळे आमचाही उत्साह द्विगुणित झाला.
आणि या उत्सवीचे जे मालक आहेत यांच्याकडे पाहून तर आमचा उत्साह त्रिगणित झाला. त्यामुळे आमचं डेकोरेशन जे तयार करायचं ठरलं होतं इको फ्रेंडली ते आम्ही यांच्यामार्फत केलं. सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की ही इज अ व्हेरी टेक्निकली परफेक्ट मॅन. म्हणजे मला आनंदाने सांगावं लागतं, म्हणजे सांगू इच्छितो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा कलाकार असून सुद्धा डाऊन टू अर्थ आहे. जे स्कूल ऑफ आर्टमधून 30-35 वर्षापूर्वी एज्युकेशन घेऊन निघालेले व्यक्ती आजसुद्धा ह्या वयामध्ये 17व्या वर्षी हे काम करतात आणि तेही इको फ्रेंडली. ही एक खूप मोठी बाब आहे. आणि मला तर असं वाटतं की याचं हे इको फ्रेंडली जे पुठ्ठ्याचं फोल्डिंगचं डेकोरेशन जे आहे हे जसं आपल्यापेक्षा ऑस्ट्रेलियामध्ये याचा जास्त गाजावाजा होणार आहे याचा मला खूप म्हणजे आय एम टू मच कॉन्फिडंट अबाउट दिस की याचा उपयोग म्हणजे भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन याची दखल घेतं का नाही घेत याची मला पर्वा नाही, परंतु निदान परदेशात सुद्धा याची दखल घेतली जाते याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाच्या निमित्ताने सुद्धा याच्यापुढे सुद्धा इको फ्रेंडली किंवा पुठ्ठ्याच्या माध्यमातून डेकोरेशन्स कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल याचा मी शासनाला एक रिक्वेस्ट करून त्याचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी एवढंच सांगतो की कुठलीही गोष्ट ही आपल्याला बनवायची असेल तर त्याला एक प्रॉपर मसाला लागतो. या मसाल्यामध्ये यांचा उत्साही ही जी संस्था आहे या संस्थेत नाना म्हणजे हे मालक यांच्या सौ नानी या ज्या हिरिरीने इथं काम करून घेतात आणि काम पाहतात म्हणजे याला तर काम या उत्साहाला तोडच नाही. त्यांची मुलगी त्यांचा मुलगा हे सुद्धा ह्या कामामध्ये स्वतःला एवढं झोकून घेतात. तर मला असं वाटतं की त्यांना यांना खऱ्या अर्थाने गणपतीचा एक मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.